सटाणा शहराजवळील यशवंतनगर परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे SBI ATM चोरट्यांनी उचलून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। या ATM मध्ये सुमारे 25,99,400 रुपये रोख रक्कम असल्याचं समोर आले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मंगळवारी मध्यरात्री सुमारे 3 वाजेच्या सुमारास 3 चोरटे उघड्या डिक्कीच्या बोलेरो जीपमधून घटनास्थळी आले। त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ATMचं शटर व लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर ATM मशीनला दोरखंडाने बांधून जोरात खेचत संपूर्ण ATM वाहनात टाकून ते ताहराबादच्या दिशेने पसार झाले। ही सर्व कारवाई अवघ्या अर्ध्या तासात करण्यात आली। ATM खेचताना सुमारे 15 ते 20 मिनिटे आपत्कालीन सायरन सुरू होता। मात्र एवढी मोठी घटना घडत असतानाही परिसरातील नागरिकांचं याकडे लक्ष गेलं नाही, ही बाब चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते। ही घटना बँकेच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। चोरीत वापरलेल्या वाहनाचा शोध घेतला जातो आहे। दरम्यान चोरीला गेलेले ATM साक्री परिसरात रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत फोडलेल्या अवस्थेत आढळून आले। ATM मधील बहुतांश रोकड चोरट्यांनी चोरून नेली असली तरी काही तांत्रिक कारणामुळे किंवा घाई गडबडीत 9,55,900 रुपये मशीनमध्ये शिल्लक राहिले। हे ATM सटाणा पोलीस ठाण्यात आणून उर्वरित रोख रक्कम काढण्यात आली असून ATM मशीन व रोख रक्कम मिळून एकूण 14,55,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणी मनीष प्रकाश मेश्राम, वय वर्ष 42, शाखा व्यवस्थापक SBI औंदाणे यांच्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत। घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक टेकबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली।